महत्वाची बातमी पाहूयात। पाकिस्ताननं पंजाबवर रात्री मिसाईल हल्ला केलाय, मात्र भारताच्या एअर डिफेन्स सिस्टमनं हा मिसाईल्स पाडलेले आहेत। यामधील एक मिसाईल पंजाबच्या होशियारपूरमध्ये पाडण्यात आलेली आहे। ही मिसाईल चीनी बनावटीचं असल्याचं देखील समोर आलेलं आहे। यावरून पाकिस्तान चीनी हत्यारांच्या मदतीने युद्धामध्ये उतरल्याचं उघड झालंय। दुसरीकडे राजस्थानमध्ये देखील पाकिस्तानी सैन्यानं बॉम्ब हल्ले केलेत। यातील एक जिवंत बॉम्ब जैसलमेरमध्ये आढळून आलेला आहे अशी देखील माहिती समोर येते। दरम्यान या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय होशियारपूरमध्ये पाकचं मिसाईल चीनच्या फुसक्या मालावर आता पाक फुशारक्या मारतोय असं चित्र आहे। तर जैसलमेरमध्ये देखील जिवंत बॉम्ब सापडल्यानंतर आता भारताकडनं या ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवलं जात आहे। मात्र भारताच्या एअर डिफेन्स सिस्टमनं या मिसाईल्स पाडलेल्या आहे। यामधील एक मिसाईल पंजाबच्या होशियारपूरमध्ये पाडण्यात आलेली आहे। पुन्हा एकदा जाऊयात ढगे सरांकडे। ढगे सर, आपण पाहतोय पाकिस्ताननं पंजाबवर रात्री मिसाईल हल्ला केला, मात्र आपल्या एअर डिफेन्स सिस्टमनं या मिसाईल्स पाडलेल्या आहेत। अद्यापही पुन्हा एकदा पाकिस्तान अशा पद्धतीच्या नापाक हरकती करू शकतो का, त्या संदर्भात काय सांगाल? माझ्या मते पाकिस्तान जो आहे अशा नापाक हरकती आज रात्री सुद्धा करेल आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करेल। कारण पाकिस्तानचं लष्कराला जे आहे काही ना काही त्या ठिकाणी करणं, काही ना काहीतरी दाखवणं हे आवश्यक आहे। आणि आता दुसरा काही पर्याय नाही म्हणून ड्रोनच्या माध्यमातून त्यांच्याच हद्दीतून अशा प्रकारचे मिसाईल फायर करण्याच्या माध्यमातून आणि येणाऱ्या काळामध्ये जे आहे जर गरज पडली तर फायटर जेटच्या माध्यमातून सुद्धा तो प्रतिकार करेल। इतक्या लवकर सहजासहजी पाकिस्तान हार मानणार नाही। उलट याचं दुसऱ्या अँगलनं जर पाहिलं तर ही सगळी आपल्याकडे प्रूफ आहेत, या सगळ्या बातम्या आपल्याकडे आणि त्याची पुष्टी येणाऱ्या काही काळामध्ये होईलच। तर थोडंसं पाकिस्तानच्या मीडियामध्ये जर तुम्ही डोकावून पाहिलं तर पाकिस्तानचा जो आहे काहीतरी वेगळंच सगळं त्या ठिकाणी चालू आहे, वेगळाच कांगावा करतोय। पाकिस्तान म्हणतोय की कालच्या रात्री 25 भारताचे ड्रोन जे आहेत ते आम्ही खाली पाडलेले आहेत। म्हणजे असा जो आहे कुठलंही प्रूफ न देता त्यांनी त्या ठिकाणी अशा प्रकारचा आरोप त्या ठिकाणी केलेला आहे। तर पाकिस्तानची शेपूट जी आहे ती वाकडीच राहणार आहे। म्हणून येणाऱ्या काळामध्ये सुद्धा पाकिस्तान रिटॅलिएट करेल का, तर त्याचा आन्सर हो। दुसरी गोष्ट, तुम्ही जे पंजाबमध्ये सांगितलं की आपण मिसाईल इंटरसेप्ट त्यांची केली, यस आपण मिसाईल इंटरसेप्ट केली आणि जी प्राथमिक माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे की ती मिसाईल जी पाकिस्ताननं भारताविरुद्ध त्या ठिकाणी दागली होती ती चायनीज बनावटीची आहे। PL-15 मिसाईल आहे। PL-15 मिसाईल ही अत्याधुनिक मानली जाते आणि या PL-15 मिसाईलला सुद्धा एक प्रकारे जे आहे न्यूट्रलाइज करण्यामध्ये किंवा त्याला इंटरसेप्ट करण्यामध्ये जर भारताची संरक्षण यंत्रणा यशस्वी झाली असेल, जी झालेली आहे, तर यावरून दिसतं की पाकिस्तान आतापर्यंत फक्त ज्या वल्गना करत होता शस्त्रास्त्राच्या माध्यमातून, त्यांच्या तयारीच्या माध्यमातून, चायनीज मदताच्या माध्यमातून काही तासामध्येच त्याचा बुरखा फाटलेला आहे। HQ-9 सिस्टम असो एअर डिफेन्सशी संबंधित किंवा PL-15 सारखं चायनीज बनावटीचं मिसाईल त्या ठिकाणी याच्यात असो, किंवा अशाही बातम्या येत आहेत की राजस्थानमध्ये जे आहे चायनीज बनावटीचं जे फायटर जेट आहे JF-17 जे अत्याधुनिक मानलं जातं, ते JF-17 विमानसुद्धा खाली पाडण्यामध्ये आपल्या भारतीय लष्कराला, आर्म्ड फोर्सेसला यश त्या ठिकाणी मिळालेलं आहे। यावरून चायनीज माल किती तकलादू आहे हे मागच्या काही तासांमध्ये सगळ्या जगासमोर आलेलं आहे। ढगे सर, ज्या पद्धतीनं तुम्ही सांगताय पाकिस्ताननं पुन्हा एकदा जर असा प्रयत्न केला तर जे नुकसान पाकिस्तानचं झालेलं आहे यापुढे देखील तशापेक्षा कदाचित त्यापेक्षा मोठ्या नुकसानाची त्यांची तयारी असेल असंच आपल्याला म्हणावं लागेल, कारण भारत पूर्ण ताकदीनिशी तयार आहे। भारतानं आपली भूमिका आधीच स्पष्ट केलेली आहे। ढगे सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी, विश्लेषणासाठी।